नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्वेद टाइम्स। देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे रणांगण सजले आहे। तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये सत्ता कोणाच्या हातात जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। काही ठिकाणी सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सत्ता बदलाची चर्चा जोरात आहे। सर्वप्रथम पाहूया तमिळनाडू। 1967 पासून तमिळनाडूमध्ये जवळपास प्रत्येक निवडणुकीत द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यातच थेट लढत झाली आहे। राष्ट्रीय पक्षांनी अनेक प्रयत्न केले तरी येथे त्यांना फारसा जनाधार मिळालेला नाही। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णा द्रमुकने पुन्हा भाजपाशी हात मिळवणी केली आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी आपल्या सरकारच्या गेल्या 5 वर्षांच्या कामगिरीवर भर देत सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। यंदा मात्र अभिनेता विजय यांच्या राजकीय प्रवेशामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। एकूण जागा 234, सध्या सत्ता द्रमुक। आता वळूया पश्चिम बंगालकडे। येथे भाजपाचे मुख्य लक्ष्य म्हणजे ममता बॅनर्जी यांची सत्ता संपवणे। मात्र 2021च्या विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपाला कडवी टक्कर दिली होती। गेल्या 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत। अलीकडील राजकीय मुद्द्यांवर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना पुन्हा फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत। एकूण जागा 294, सध्या सत्ता तृणमूल काँग्रेस। पुढे पाहूया आसाम। 5 राज्यांपैकी भाजपाला सर्वाधिक विश्वास असलेले राज्य म्हणजे आसाम। गेल्या 10 वर्षांपासून भाजप येथे सत्तेत आहे। मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विकास कामांबरोबरच धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरही राजकारण केले आहे। येथील बराक खोरी आणि ब्रह्मपुत्रा खोरे या दोन्ही भागांतील हिंदू मतदारांवर भाजपाची मोठी मदार आहे। एकूण जागा 126, सध्या सत्ता भाजप। आता पाहूया केरळ। केरळमध्ये परंपरेने डावी आघाडी आणि काँग्रेस आघाडी यांच्यात आलटून-पालटून सत्ता बदल होत आला आहे। मात्र गेल्या निवडणुकीत डाव्या आघाडीने ही परंपरा मोडून पुन्हा सत्ता मिळवली। यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाल्यामुळे सत्ता बदलाची शक्यता चर्चेत आहे। एकूण जागा 140, सध्या सत्ता डावी आघाडी। शेवटी पुदुच्चेरी। येथे मुख्यमंत्री रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखाली AINRC आणि भाजप युती सत्तेत आहे। ही सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहेत। मात्र दुसरीकडे द्रमुक आणि काँग्रेस आघाडीने जोरदार आव्हान उभे केले आहे। लोकसभा निवडणुकीतील यशामुळे या आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो। एकूण जागा 30, सध्या सत्ता AINRC भाजप युती। तर या 5 राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून कुठे सत्ता कायम राहणार आणि कुठे सत्ता बदल होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। देशातील या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर आयुर्वेद टाइम्स आपल्याला सतत अपडेट देत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।